नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. बालेन शाह यांची फार मोठी चर्चा नावाची आता होते आहे. नेपाळमध्ये ज्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत त्याच्यामध्ये बालेन शाह, KPS ओली 4 वेळा जवळपास पंतप्रधान राहिलेले कम्युनिस्ट नेते त्यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. त्यांच्या पक्षाचं बहुमत आणि आता त्यांचं पंतप्रधान पद म्हणजे त्यांना पंतप्रधान म्हणून घोषित करणे किंवा त्यांनी ती शपथ घेणे आता हे काही दिवसातच घडणाऱ्या घटना आहे. ह्याचा एक सरळ सरळ स्पष्ट ठसठशीत अर्थ जागतिक पातळीवरचा म्हणजे कुठलाही देश आधुनिक काळात विशेषतः आम्ही त्याचा वारंवार उल्लेख करतो की 1945 नंतरच्या दुसऱ्या महायुद्धामध्ये 2 गोष्टी अतिशय ठळकपणे सगळ्या जगाला उमगल्या होत्या की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जगभरात जास्तीत जास्त देशांमध्ये लोकशाही व्यवस्था येणे, त्याला दुसरा पर्याय नाही. सगळ्या पद्धतीचे प्रयोग हजारो, शेकडो, लाखो वर्षाच्या माणसाच्या इतिहासात झाले आणि शेवटी अतिशय टोकाचं जी घटना घडली की हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकला गेला आणि ह्याच्यानंतर ज्यांना झालेला साक्षात्कार म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे लोकशाही ही जास्तीत जास्त देशामध्ये प्रस्थापित होणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यापार, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती ह्याच्या बाबतीमध्ये जगभरामध्ये मोकळं वातावरण असणे. या 2ला कुठलाही पर्याय 1945च्या नंतर युद्धाचे सगळ्यात छटा टोकाला गेलेलं युद्ध म्हणून मी बॉम्बस्फोटचा उल्लेख करतो. शीतयुद्धाचा प्रचंड मोठा कालखंड, धार्मिक कट्टरता, इस्लामी दहशतवादाचे जे परिणाम जगभराने दिसले, अनुभवले आणि आता सध्या चालू आहे. रशियन युक्रेन असो किंवा इस्रायल गाझापट्टी असो आणि आता इराण वरती जे चालू असलेले हल्ले, इराण आणि अमेरिका इस्रायलचं युद्ध असो, या पार्श्वभूमीवरती अगदी आत्ताच आपल्याच बाजूच्या बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या. तारिक रहमान तिथे पंतप्रधानपदी बसलेले आहेत आणि आता बालेन शाह नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. बालेन शाह भारत विरोधी आहेत की नाही ते पण बाजूला ठेवा, कारण की जे काही पुरावे ते त्यांच्या भारत विरोधाचेच आहेत. मी त्याला नंतर महत्त्व देईन. पहिलं महत्त्व हे आहे की कम्युनिस्टांनी जी कट्टरपंथी मानसिकता अवलंबलेली होती, जशी एकीकडे धार्मिक मानसिकता धोकादायक होती, तशीच ह्या कम्युनिस्ट विचाराची जी दहशत होती आणि त्यांना लोकशाहीच मुळात मंजूर नव्हती. लोकशाहीच्या मार्गानं जगामध्ये सत्तेवरती आलेलं पहिलं कम्युनिस्ट सरकार भारतातल्या केरळचं EMS नंबूद्रीपाद मुख्यमंत्री झाले होते. जगामध्ये कुठेही लोकशाहीच्या मार्गानं कम्युनिस्ट सत्तेवरती आले नाहीत. नेपाळमध्ये आणि तेही आता उरलेलं नाही, म्हणजे जो काही भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता ज्याचे शेवटचे अवशेष आता फक्त केरळमध्ये पाहायला मिळतात. माहिती नाही येत्या निवडणुकात काय होते. नेपाळमधला एक अतिशय चांगलं आणि जगाच्या दृष्टीनं ज्याला आपण शुभवार्ता म्हणूयात अशी की तिथे कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांचा पराभव होऊन बालेन शाह प्रणित जी आघाडी जो पक्ष आहे त्यांना स्पष्ट बहुमत मिळते. ते भारत विरोधी असले तरी मी पहिल्यांदा त्याचं स्वागत करेल. म्हणजे त्याच्यावरती टीका तशी होती, आता प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी समोर येतील किंवा ते प्रत्यक्ष पंतप्रधान पदावरती बसल्याच्या नंतर त्यांचा भारताच्या बाबतीतला काय दृष्टिकोन आहे, परराष्ट्र धोरण काय असेल ते पुढे येईल. पण पहिला मुद्दा जगभरामध्ये लोकशाही प्रस्थापित होणे, त्याचाच एक चांगला भाग म्हणजे सुचिन्ह म्हणजे नेपाळमध्ये सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने परिवर्तन होत आहे. याचा जो एक अर्थ काढला गेलाय की जनरेशन झेड, जेन झी रस्त्यावर उतरणे, त्यांनी कशा पद्धतीनं सरकार उलथून लावणे, एक ह्याच्यातला गैरसमज जरा दूर करून घ्या. हे जे सगळे डावे लिब्रांडू वारंवार मोदींच्या नावानं छाती पेटून घेतात, त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला जे काही करायचं असेल ते केल्याच्या नंतर तुम्हाला लोकशाहीच्या मार्गानंच निवडून येऊन सत्ता मिळणार आहे. यांचा जो भ्रम आहे की जो सध्याचा आपला लोकशाहीचा मार्ग आहे ह्यांना विजय मिळत नाही म्हणल्याच्या नंतर EVM मॅनेज झालेले, वोटर लिस्टमध्ये गोंधळ आहे, SIRच्या नावानं आरडाओरडा करणे, न्यायालयात जाणे, VVPATची मागणी करणे, मग VVPATवरती संशय करणे, हे सगळे प्रयोग करून झाले. 41 वेळा ह्यांच्या रिट पिटिशन EVMच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊन दगडावर आपटून वापस याव्यात तशा वापस आलेल्या. हे काहीही चालणार नाही. नेपाळचा धडा हा आहे भारतातल्या ह्या सगळ्या तथाकथित विरोधकांना, तुम्ही आंदोलन तुम्हाला काय करायची ते करा, पण तुम्हाला जर निवडून यायचं असेल, सत्ता प्राप्त करायची असेल तर सध्याचा जो प्रस्थापित लोकशाहीचा मार्ग आहे
तोच अवलंबावा लागेल. मी रस्त्यावरती उतरतो आणि वर्षभर दिल्लीचा गळा दाबून ठेवतो म्हणजे सरकार बदलत नाही. मी CAA NRCच्या नावानं शाहीनबागचा गळा दाबून ठेवतो 4-4 महिने म्हणजे सरकार बदलत नाही. वारंवार करून झालेलं आहे आणि ते कमी पडलं म्हणून काय प्रत्यक्ष संसदेमध्ये धिंगाणा घालणे, संसदेच्या दारामध्ये धिंगाणा घालणे, संसदेवरती मोर्चा काढणे, ह्या पद्धतीनं तुम्हाला किंवा त्या उपराष्ट्रपती पदावरती असलेल्या व्यक्तीची टिंगल करणे, त्याची व्हिडिओ करणे, मिमिक्री करणे, ह्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या. पंतप्रधानाच्या खुर्चीला घेराव घालून यांच्या महिला खासदार बसल्या होत्या. नशीब ते पंतप्रधान त्यांना जे काही सांगितलं गेलं, फीडबॅक मिळाला आणि ते वापस गेले. हे कमी पडलं म्हणून की काय त्याच्या आधी पंजाबमध्ये पंतप्रधानाच्या दौऱ्यावरती पुलावरतीच नेमकं त्यांना रोखण्याचं घेराव घालून, म्हणजे ते जो संकट त्यांच्या समोर वाढवून ठेवलेलं होतं त्यांच्या त्या ताफ्याने U-टर्न घेतला आणि मग जे काही अपघात होऊ शकत होता तो टाळला सगळा. यांच्या हे लक्षात येत नाहीये की ज्या पद्धतीने सगळी म्हणजे संसदेचं कामकाज चालू आहे, वैध मार्गाने निवडणुका होत आहेत, एक न्यायालय काम करत आहे, प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे आणि हे सगळं बाजूला ठेवून एक गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आणि त्याच्यातून सत्ता बदल घडवून आणायचा, हे स्वप्न गेल्या 11 वर्षापासून, हे जे 12 वर्षापासून लिब्रांडो बघतायत भारतामध्ये, ते तसं होऊ शकत नाही, ते तसं टिकू शकत नाही. आपण तर सोडाच, म्हणून मी आपल्या बाजूची 2 उदाहरणं देतो आहे की आत्ताच निवडणुका झाल्यात बांगलादेशमध्ये. युनूस नावाचं जे बाहुलं बसवल्या गेलेलं होतं त्याला बाजूला करून तारिक रहमानी सारख्याला तिथे लोकशाहीच्या मार्गाने, तो केवळ खालिदा जियाचा मुलगा आहे म्हणून नव्हे, त्या घराणेशाहीच्या संदर्भातली टीका आपण वेगळी करूयात, पण तो लोकशाहीच्या मार्गाने निवडून येऊन मग सत्तेवरती बसलेला आहे. बालेशाह सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले आहेत आणि आता त्यांचा पक्ष सत्तेवरती बसेल. तिसरा जो मुद्दा आहे की भारतीय उपखंड जे आहे त्याच्या बाबतीमध्ये एक अतिशय नकारात्मक अशी भावना आपल्या विरोधकांनी वारंवार अशी उपस्थित केलेली होती की आपल्या आजूबाजूचे सगळे देश कसे आपल्या विरोधात. पाकिस्तान तर काय बोलायची गरजच नाही. दुसरीकडून नेपाळ आहे, त्याच्यानंतर भूतान आहे, त्याच्यानंतर बांगलादेश आहे, त्याच्यानंतर खाली श्रीलंका आहे, मालदीव बेटे जरा दूरवर आहेत आणि ब्रह्मदेश सुद्धा म्हणजे म्यानमार सुद्धा आपल्या थोडासा म्हणजे त्याच्या पण सीमा आपल्याला ईशान्य भारताला लागून आहेत. हे जे सगळे आणि ईशान्य भारताच्या वरच्या भागाला लागून तर चीनच आहे. तिबेट पण आता देश कसं म्हणावा ते एक वेगळी सगळी सिच्युएशन आहे की ज्या पद्धतीने त्याच्यावरती चीननी कब्जा मिळवलेला आहे, पण आहे तो तर मुळात स्वतंत्र असा प्रदेश. अगदी धार्मिक दृष्ट्या सुद्धा तिथे कितीतरी वेगळे संदर्भ आहेत. भगवान गौतम बुद्धांचा अवलोकितेश्वर नावाचा जो अवतार आहे तो जिथे पूजला जातो, त्याच्या पत्नीचं नाव तारा आहे. तिबेटियन संकल्पना आहे, भारतीय सगळ्या धर्मसंकल्पनांशी जुळणारे. हे सगळे आपल्या अवतीभोवतीचे देश आहेत. हे सगळे आपल्या विरोधामध्ये कसे आहोत आणि आपण कसे नालायक आहोत आणि आपल्याला कसं परराष्ट्रीय धोरण जमत नाही आणि मोदी तुम्ही राजीनामा द्या, हे सगळं तुम्ही गेल्या 12 वर्षापासून बघितलं असेल. आता हे ताजी बातमी आहे नेपाळची. यापूर्वी काय घडलं? पाकिस्तानमध्ये कालचीच बातमी, 55 रुपयाच्या पुढं एकदम पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत आणि भयानक परिस्थिती उद्भवलेली आहे. खाली श्रीलंकेमध्ये त्यांच्या जवळून जाणारी ती जी इराणची युद्ध नौका होती ती कशी अमेरिकेनं बुडवली, त्याच्यावरून ह्यांनी बॉम्बाबॉम्ब केली, पण प्रत्यक्षात ती आपल्या सीमेच्या ह्याच्यामध्ये येत नाही. ती सागरी सीमा जी म्हणतात 12 नॉटिकल मैलाची, त्याच्या पलीकडच्या 250 नॉटिकल मैलच्या पुढे होती ती, पण ती श्रीलंकेच्या जवळ होती. ह्या श्रीलंके देशामध्ये अन्नधान्याची टंचाई झाली. ह्या श्रीलंकेमध्ये सगळी गोंधळाची परिस्थिती कशी होती हे आपण आता अनुभवलेले. आपले शहाणे महान बुद्धीचं दारिद्र्य असलेले सुमार विद्यापीठाच्या कुलगुरूंचे विद्यार्थी असलेले जोग सत्ताचे संपादक, त्यांनी अशा अकलेचे तारे तोडले होते की ज्या पद्धतीने श्रीलंकेमध्ये अन्नधान्यासाठी रांगा लागल्या, टंचाईची परिस्थिती उद्भवली, ती भारतातही तसंच होऊ शकतं. वास्तवात काहीच झालेलं नाही. अतिशय मूर्खपणे कुठलाही अभ्यास न करता ह्या विषयाचं बिनधास्त ठोकून दिलेलं मत होतं. काय आज परिस्थिती त्या श्रीलंकेची? बांगलादेश तर आत्ताच निवडणुका झाल्यात. ह्यांनी सगळ्यांनी ज्या पद्धतीनं नकारात्मक हे केलं होतं, ह्याच नेपाळच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच घडलं होतं आणि कम्युनिस्ट राजवट आल्याच्या नंतर ह्यांना जे काही आनंदाचं भरता आलं होतं, वस्तुतः कम्युनिस्टांनी सगळ्यात जास्त हत्या समाजवाद्यांच्या केलेल्या आहेत युरोपमध्ये.
आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच देशांच्या बाबतीमध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे की त्यांना लोकशाही मार्ग, नवीन व्यापार व्यवस्था, नवीन तंत्रज्ञान ह्या सगळ्याचा अवलंब केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आपल्या आजूबाजूचे नेपाळ असो किंवा बांगलादेश असो किंवा त्या प्रमाणात तसं श्रीलंका पण असो, पाकिस्तानचं एक वेळ अपवाद म्हणून बाजूला ठेवू, या सगळ्यांना भारताशी सलोख्याचे संबंध ठेवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. चीनच्या नावाचं तुम्ही कितीही कौतुक करा, चीन हा म्हणजे उदाहरणार्थ बांगलादेश सारख्या ज्याच्या जवळपास 3/4 सीमा भारताशीच लागून आहे, आणि तुम्ही कौतुक करायला लागलात त्या चीनचं. त्या चिकन नेकच्या बाबतीमध्ये तुम्ही नको ते हे करायला, हे असंच चिकन नेक ब्रह्मदेश आणि त्याच्या ह्याच्यामध्ये स्वतः पश्चिम त्या बांगलादेशचं पण आहे, ते पण तोडता येऊ शकतं असं का नाही कधी बोलल्या गेले. दूर असलेला चायना त्या श्रीलंकेमध्ये कसा हस्तक्षेप करतो हे सांगत असताना आपण तर त्याला लागूनच येत ना, किंवा तसं तो रामायणाचा ह्याचा संदर्भ आपल्या त्या जुळणार आहे, मग त्याच्या बाबतीत का नाही बोलल्या गेले. आपल्या आजूबाजूचे देश हे कसे आपल्या विरोधात येताना आपल्याला कशी परराष्ट्र नीती जमत नाही, आणि विशेषतः मोदी सरकारच्या काळामध्ये ह्याच्यावर बोलणारे सगळे वारंवार तोंडावरती आपटलेले आहेत. आत्ताच म्हणजे नेपाळ हा त्याचं ताजं उदाहरण. हे आत्ता म्हणत असताना बालेन शाह, जेनजीचे प्रतिनिधी आणि भारत विरोधी कसे असा उलटा तर्क लावून सांगतील, पण हे सांगणार नाही की त्यांनी ज्यांचा पराभव केला KPS ओली ते कम्युनिस्ट पंतप्रधान होते, आणि ही कम्युनिस्ट राजवट लोकांना नको आहे. जगभरातले नाकारलेले, भारतामध्ये नाकारलेले केरळ हा तशा अर्थाने म्हणलं ना की शेवटचे त्यांच्या अस्तित्वाचे तुकडे काही भाग शिल्लक राहिल्यासारखे राहिलेले आहेत. नेपाळच्या या भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. त्या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित हो. पशुपतीनाथ सारखं ज्याला आपण ज्योतिर्लिंग म्हणतो, म्हणजे अर्ध अर्ध मानतात ते, केदारनाथ आणि पशुपतीनाथ मिळून, काही का असे ना, भारतीयांची श्रद्धा आहे त्या ठिकाणी सुखरूपपणे विना अडथळा यात्रा करणे आणि पर्यटनाची त्यांच्याकडे पण वाढ होणे, त्याच्यासाठी सगळी आपण अशी अपेक्षा करूयात की नवीन सरकारच्या काळामध्ये याच्यामध्ये नियमितता येईल. त्या पंतप्रधानाला आतापासूनच शुभेच्छा. आणि जे कोणी ज्यांना भारत आणि भारताचं भवितव्य हे अंधारात दिसतं, त्यांना नेपाळच्या निकालांनी जे परस्पर थोबाडीत मारलेली आहे त्यांनी तिचा अर्थ नीट समजून घ्यावा आणि आता तरी व्यर्थ टीका करणं सोडावं. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज